वर्ग चौथा परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 2 सजीवांचे परस्परांशी नाते। कोणत्या झाडाला पारंब्या येतात? उत्तर वडाच्या झाडाला पारंब्या येतात। नागवेलीचे पान कशासाठी वापरतात? उत्तर नागवेलीचे पान पानाच्या विड्याकरिता वापरतात। मेथीची पाने कशासाठी वापरतात? उत्तर मेथीची पाने जेवणामध्ये खाण्यासाठी वापरतात। अडुळसा या वनस्पतीचे पान कशासाठी वापरतात? उत्तर अडुळसा या वनस्पतीचे पान औषधीकरिता वापरतात। पळसाचे पान कशासाठी वापरतात? उत्तर पळसाच्या पानांची पत्रवाळी तयार करतात। कडुलिंबाच्या पानाचा उपयोग कशासाठी करतात? उत्तर कडुलिंबाच्या पानाचा उपयोग पोहे कढीमध्ये टाकण्यासाठी करतात। माणसाच्या गरजा कोणत्या आहेत? उत्तर माणसाच्या गरजा अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा आहेत। आपल्या गरजा कुठून पूर्ण होतात? उत्तर आपल्या गरजा परिसरातून पूर्ण होतात। सर्व सजीवांच्या गरजा सारख्या असतात का? उत्तर सर्व सजीवांच्या गरजा सारख्या असत नाही। फुलपाखरे आपली भूक कशी भागवतात? उत्तर फुलपाखरे आपली भूक फुलांमधल्या गोड मकरंद खाऊन भागवतात। शेळी काय खाऊन जगते? उत्तर शेळी झाडाचा पाला खाऊन जगते। वाघाचे अन्न काय आहे? उत्तर वाघाचे अन्न इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खाणे आहे। मासे पाण्यात श्वसन करतात का? उत्तर होय, मासे पाण्यात श्वसन करतात। मासे जमिनीवर जगतील का? उत्तर नाही, मासे जमिनीवर जगत नाही। पान वनस्पती कुठे जगतात? उत्तर पान वनस्पती पाण्यामध्ये जगतात। सजीव कुठे आढळतात? उत्तर ज्या ठिकाणी सजीवांच्या गरजा पूर्ण होतात तिथे सजीव आढळतात। सजीव म्हणजे काय? उत्तर जो हालचाल करतो, श्वासोश्वास घेतो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो त्याला सजीव म्हणतात। वाघ सावजासाठी गवतामध्ये दबा धरून लपून बसतो म्हणजे काय? उत्तर वाघ शिकारीसाठी गवतामध्ये दबा धरून लपून बसणे होय। पाणवठा म्हणजे काय? उत्तर ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी आहे त्या ठिकाणाला पाणवठा असे म्हणतात।
वाघ कुठे राहतो? उत्तर, वाघ डोंगरातील गुहेमध्ये राहतो. माणसाला रेशीम कुठून मिळते? उत्तर, माणसाला रेशीम कोशापासून मिळते. झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो? उत्तर, पक्षी झाडावर घरटी बांधतात, शत्रूपासून संरक्षण होते, दाट सावली मिळते, फळे खायला मिळते. अशा प्रकारे झाडांचा उपयोग पक्ष्यांना होतो. झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो? उत्तर, माकडांना झाडाची फळे खायला मिळतात, दाट सावली मिळते, शत्रूपासून संरक्षण होते. झाडाचा असा उपयोग माकडांना होतो. वाळवी म्हणजे काय? उत्तर, झाड पोखरणाऱ्या किड्याला वाळवी म्हणतात. वाळवीने झाड पोखरले तर काय होईल? उत्तर, झाड पडून जाईल. आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी माणूस कोणकोणते प्राणी पाळतो? उत्तर, आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी माणूस गाय, म्हैस, शेळी, मेंढी, बैल, गाढव, कुत्रा इत्यादी प्राणी पाळतो. माणूस पाळलेल्या प्राण्यांची कशी काळजी घेतो? उत्तर, माणूस पाळलेल्या प्राण्यांवर अपार प्रेम करतो, त्यांना खाऊपिऊ घालतो. प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतो. माणसाला दूध कोणापासून मिळते? उत्तर, माणसाला दूध गाय, म्हैस, शेळी, मेंढी इत्यादी प्राण्यांपासून मिळते. माणसाला मांस व अंडी कोणापासून मिळते? उत्तर, माणसाला मांस व अंडी कोंबडीपासून मिळते. माणसाला ओझी वाहण्यासाठी कोणते प्राणी उपयोगी पडतात? उत्तर, माणसाला ओझी वाहण्यासाठी गाढव, घोडा, बैल इत्यादी प्राणी उपयोगी पडतात. शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठी माणूस कोणत्या प्राण्यांची मदत घेतो? उत्तर, शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठी माणूस बैल प्राण्यांची मदत घेतो. घराची राखण कोणता प्राणी करतो? उत्तर, घराची राखण कुत्रा हा प्राणी करतो. माणसाला लोकर कोणापासून मिळते? उत्तर, माणसाला लोकर मेंढीपासून मिळते. प्राण्यांची विष्ठा माणसाच्या उपयोगी पडते का? होय, प्राण्यांची विष्ठा माणसाच्या उपयोगी पडते. गाई म्हैसीच्या विष्ठेला काय म्हणतात? उत्तर, गाई म्हैसीच्या विष्ठेला शेण म्हणतात. शेणापासून काय तयार करतात? उत्तर, शेणापासून गोवऱ्या थापतात. गोवऱ्यात ज्वलनशील पदार्थ आहे म्हणून गोवऱ्याचा उपयोग इंधन म्हणून करतात. गोबर गॅस कशापासून तयार करतात?
उत्तर, गोबर गॅस गाई म्हशीच्या शेणापासून तयार करतात. गोवरांच्या ज्वलनाने धूर होतो का? उत्तर, होय, गोवरांच्या ज्वलनाने धूर होतो. गोबर गॅसच्या ज्वलनामुळे धूर होतो का? उत्तर, नाही, गोबर गॅसच्या ज्वलनामुळे धूर होत नाही. मातीची घरे लिपण्यासाठी कशाचा वापर होतो? उत्तर, मातीची घरे लिपण्यासाठी शेणाचा वापर होतो. शेणखत कशापासून मिळते? उत्तर, गाई म्हशीच्या शेणापासून शेणखत मिळते. लेंडी खत कशापासून मिळते? उत्तर, शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्यांपासून लेंडी खत मिळते. माणसाला वनस्पतींची गरज असते का? उत्तर, होय, माणसाला वनस्पतींची गरज असते. माणसाला वनस्पतींपासून काय काय मिळते? उत्तर, माणसाला वनस्पतींपासून अन्नधान्य, भाजीपाला, फळे इत्यादी गोष्टी मिळतात. माणसाला सुती कापड कोणापासून मिळते? उत्तर, माणसाला सुती कापडासाठी लागणारा कापूसही वनस्पतीपासून मिळतो. माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पतींची माणूस कशी काळजी घेतो? उत्तर, वनस्पतींची पद्धतशीर लागवड करतो, बिया पेरतो, व्यवस्थित पाणी देतो, जरुरीप्रमाणे खते देतो, कीटकनाशके फवारतो. अशा प्रकारे माणूस वनस्पतींची काळजी घेतो. सर्व सजीवांच्या गरजा कुठून पूर्ण होतात? उत्तर, सर्व सजीवांच्या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. वृक्षवासी म्हणजे काय? उत्तर, झाडांवर राहणाऱ्यांना वृक्षवासी म्हणतात. वृक्षवासी प्राण्यांची 2 नावे सांगा. उत्तर, वृक्षवासी प्राण्यांची 2 नावे माकड आणि खारी आहेत. वृक्षवासी प्राणी झाडांना कशी मदत करतात? उत्तर, वृक्षवासी प्राणी फळे खातात. नंतर त्या प्राण्यांच्या विष्ठेतून त्या फळातील बिया परिसरात सगळीकडे पसरतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवायला मदत मिळते. म्हैस चरताना तिच्या पाठीवर बगळा का बसतो? उत्तर, म्हैस चरताना तिच्या आजूबाजूचे कीटक उडतात. त्या कीटकांना खाण्यासाठी बगळा म्हैसच्या पाठीवर बसतो. आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो, त्याला काय म्हणतात? उत्तर, आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो, त्याला मोहर म्हणतात. एकूण ऋतू किती आहेत व कोणते आहेत? उत्तर, एकूण ऋतू 3 आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आपल्याला कोणत्या ऋतूमध्ये उकडते? उत्तर, आपल्याला उन्हाळा या ऋतूमध्ये उकडते.
उन्हाळ्यात आपण कोणते कपडे वापरतो? उत्तर: उन्हाळ्यात आपण सुती कपडे वापरतो. पावसाळ्यात अंग भिजू नये म्हणून आपण काय वापरतो? उत्तर: पावसाळ्यात अंग भिजू नये म्हणून छत्री, इरले, रेनकोट वापरतो. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून आपण कोणते कपडे वापरतो? उत्तर: हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून आपण उबेचे कपडे वापरतो. झाडांची पाने कोणत्या ऋतूमध्ये गळून पडतात? उत्तर: झाडांची पाने हिवाळा या ऋतूमध्ये गळून पडतात. आंब्याला फुलोरा कोणत्या ऋतूमध्ये येतो? उत्तर: आंब्याला फुलोरा हिवाळा या ऋतूमध्ये येतो. थंडीपासून आपोआप रक्षण कोणत्या प्राण्यांचे होते? उत्तर: थंडीपासून आपोआप रक्षण होणाऱ्या प्राण्यांची नावे ससा, मेंढी, शेळ्या या प्राण्यांचे होते. ससा, मेंढी, शेळी यांचे थंडीपासून रक्षण आपोआप का होते? उत्तर: कारण ससा, मेंढी, शेळी या प्राण्यांच्या अंगावर भरपूर केस असतात म्हणून संरक्षण होते. पालवी म्हणजे काय? उत्तर: झाडांना येणाऱ्या नवीन कोवळ्या पानांना पालवी म्हणतात. पालवीचा रंग कसा असतो? उत्तर: पालवीचा रंग तांबूस असतो. उन्हाळ्यात कोणती फळे भरपूर येतात? उत्तर: उन्हाळ्यात आंबे आणि कलिंगड फळे भरपूर येतात. पाऊस पडल्यावर बियांना काय फुटतो? उत्तर: पाऊस पडल्यावर बियांना अंकुर फुटतो. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? उत्तर: इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. बेडकाचा आवाज कसा असतो? उत्तर: बेडकाचा आवाज डराव डराव असा असतो. सर्वत्र हिरवाई केव्हा दिसते? उत्तर: सर्वत्र हिरवाई पावसाळ्यात दिसते. सापाचा एक प्रकार सांगा. उत्तर: सापाचा एक प्रकार धामण आहे. नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर: नागपूर संत्रीसाठी प्रसिद्ध आहे. जळगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर: जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. सासवडला कोणते फळ प्रसिद्ध आहे? उत्तर: सासवडला सीताफळ हे फळ प्रसिद्ध आहे. देवगडला कोणते फळ प्रसिद्ध आहे? उत्तर: देवगडला हापूस आंबा हे फळ प्रसिद्ध आहे. घोलवडला कोणते फळ प्रसिद्ध आहे? उत्तर: घोलवडला चिकू हे फळ प्रसिद्ध आहे.